मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला। दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर, तर मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। पूल पडून वाहून गेलेल्या 41 पर्यटकांची एनडीआरएफच्या टीमकडून सुखरूप सुटका। अंधार झाल्याने बचाव कार्य थांबवलं। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा बचाव कार्य सुरू होणार। पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असून सुद्धा पुलाचं काम केलं नसल्याचा स्थानिकांचा आरोप। तर काम का रखडलं याची चौकशी करणार अजित पवारांचं वक्तव्य। कुंडमळ्यातील पर्यटकांच्या मृत्यूसाठी प्रशासन जबाबदार, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। तर घटनेची सखोल चौकशी करण्याची रोहित पवारांची मागणी। मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट मोडवरती। राज्यातील जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून कुंडमळा दुर्घटनेचा आढावा। मुख्यमंत्र्यांना फोन करून घेतली रेस्क्यू ऑपरेशनची माहिती। शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरे, भरत गोगावलेंचा गंभीर आरोप। तर रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, गोगावलेंचा खळबळजनक दावा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये। सेना भवनमध्ये शाखा प्रमुखांची बैठक, मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्याच्या सूचना। माजी नगरसेविका गीता गवळींनी घेतली आशिष शेलारांची भेट। मुंबई पालिका निवडणुकीत अखिल भारतीय सेना भाजपसोबत जाण्याची शक्यता। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचा चबुतऱ्याजवळ जमीन खचली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर खचलेली जमीन बुजवली। छत्रपती शिवरायांचा पुतळा सुरक्षित।